बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील प्रशासनामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे गर्जे साहेब. सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा प्रश्न ते व्यवस्थितपणे समजून घेतात आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करतात. यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्या बाबतीत मोठा आदर सन्मान दिसून येतो. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांचा चांगला समन्वय असतो. प्रत्येकाची अडचण समजून घेण्यामुळे त्यांचे सर्वांना सहकार्य असते, तसेच सर्वांचे त्यांनाही सहकार्य असते. यामुळे त्यांच्या कामाचा अनेकदा गुणगौरव होत असतो. वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आजवरची सेवा उत्कृष्ट केलेली आहे, म्हणूनच त्यांचे एक वेगळे नाव झालेले आहे. आणि अशा या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या गटविकास अधिकारी गर्जे साहेब यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. मी राजेंद्र गर्जे सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती आष्टी तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. सध्या माझ्याकडे गट विकास अधिकारी आष्टी या पदाचा कार्यभार आहे. याची गाणं दे गा देवा तुझा विसर न व्हावा. मी असं का म्हटलं, कारण ईश्वर देव याला मागायचं काय असतं की तू मला जिथपर्यंत घेऊन गेलाच, ज्या उंचीपर्यंत घेऊन गेलाच, ज्या पदापर्यंत घेऊन गेलाच, त्या पदाची गरिमा मी राखली पाहिजे. कारण खुर्चीत आला की माणूस भूतकाळही विसरतो आणि आसपास जगही विसरतो. परंतु काही लोक असे असतात की मोठ्या कष्टाने तिथपर्यंत जातात आणि आपल्या लोकांना विसरत नाहीत, समाजाला विसरत नाहीत. आणि मग अशी माणसं समाजासाठी, देशासाठी वंदनीय असतात. अर्थातच गटविकास अधिकारी BDO साहेब गर्जे साहेब आपल्या समोर आहेत. तर सर, तुमचा मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून. आज BDO आहात, या आष्टी तालुक्याला परिचयाचे आहात नव्हे. तुमच्या चांगल्या कामामुळे तुमची ख्याती बाहेर सुद्धा आहे. परंतु आम्हाला ऐकायचे साहेब घडले कसे, नाही का? काय सांगा नेमकं जे बालपण गेलं, गावाकडच्या आठवणी, आई वडील, त्यांचे संस्कार, याबद्दल काय सांगावं वाटेल? माझे वडील एक्साईज खात्यामध्ये हवालदार या पोस्टवर कार्यरत होते. त्यांचं सगळं आयुष्य कारखान्यात आणि डिस्टिलरीमध्ये काम करण्यात गेलेलं आहे. त्यांनी आम्हाला थोडे अशिक्षितच होते, 7वीपर्यंत शिक्षण झालं होतं फक्त. परंतु त्यांनी आम्हाला इतकं व्यवस्थित शिकवलं आणि एका चांगल्या सगळ्या वेल रेप्युटेड अशा कॉलेजमध्ये, शाळेत त्यांनी मला शिक्षण दिलेलं आहे. माझं सगळं शिक्षण प्रवारनगर येथे महात्मा गांधी विद्यालय आणि PVP कॉलेजमध्ये झालं आहे. उत्तम संस्कार केले. मला असं वाटतं की बीजारोपण जे असतं, हो, मग ते अगदी वृक्षांचं असेल किंवा माणसांचं असेल, संस्कारामध्ये बीज असतं. ते जर चांगलं डोबलं नाही का, तर ते चांगलंच वर येतं. वडील अशिक्षित होते, म्हणजे एवढे काही शिकलेले नव्हते ते, अगदी नोकरीसुद्धा लहान होती. परंतु लेकरांना शिकवावं ही त्यांची मानसिकता. काय सांगायला आज या मुलाखतीच्या अनुषंगाने मला असं वाटतं की सगळं जग आईवर खूप बोलतं, पण बाप, वडील, फादर या व्यक्तीवर फार कमी बोललं जातं. तुमच्या दृष्टीने तुमचे वडील कसे? वडील एक बाप ज्याला म्हणतो आपण, त्या हिशोबाने अतिशय उत्कृष्ट आणि चांगले होते. त्यांनी एकदम व्यवस्थित शिक्षण दिलं आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला, म्हणजे कुठेही असलं, प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन तुम्ही व्यवस्थित केलं. जेव्हा भूतकाळाची पानं चालतात, खास करून आपल्या अवतीभोवती काही लोक असतात, मित्र, शिक्षक, आई आणि वडील, या प्रत्येक कॅरेक्टरला उलगडत असताना काय काय आज आठवतं? म्हणजे तुमचे वडील कसे, आईच्या आठवणी, मित्र, एकूणच तो माहोल भूतकाळात? खूप 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 आठवणी असतात. जीवनात बऱ्याच घटना घडून गेलेल्या असतात. त्याच्यामुळं प्रत्येक घटना सांगता येण्याजोगी नाही आहे. तथापि बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या क्षणी आपलं आयुष्य सगळं बदलून जातं. बऱ्याच घटना अशा असतात की त्यात आपल्याला म्हणजे त्या घडून गेल्यानंतर समजतं, त्याची जाणीव होते की ही घटना किती भयानक होती किंवा किती चांगली होती. पाथर्डी तालुक्यात तुमचं गाव आहे का? पाथर्डी तालुक्यात एक लांडवाडी म्हणून छोटंसं गाव आहे.
मग वडिलांना नोकरी असल्यामुळे मग गावाकडचं काही होतं का कनेक्शन? नाही, काही नाही, जास्त नव्हतं नाही काहीच नव्हतं. वडील सर्व्हिसला होते, त्यांच्यासोबतच आमचं सर्व वडिलांची सर्व्हिस कुठं झाली नेमकी? नगर जिल्ह्यामध्येच पूर्ण सर्व्हिस झाली त्यांची. नगर राऊती जिल्ह्यात. फॅक्टरी, प्रवानगर फॅक्टरी, कोल्हावाडी, अच्छा. 2-3 ठिकाणी झाली. म्हणजे वडिलांची बऱ्याच वेळेला बदली पण झाली. हो, 3 वर्षाला त्यांची बदली कंटिन्यू होती. 3 वर्षाला बदली व्हायची. तर मग एक विचार असं वाटतं की वडिलांची बदली झाली, शाळा बदलत असेल नाही का? शाळा बदलली. तर काय सांगाल नेमकं की 2-3 ठिकाणी शाळा बदलली असेल, कॉलेज बदललं असेल, तर बदलत्या वातावरणानुसार त्या म्हणजे गावाशी कसं एकरूप व्हायचं ते? नाही, शाळा सुरुवातीला पहिली ते 10वी पर्यंत 3 वेळेस शाळा बदलल्या. चितळीला होतो काही दिवस, त्यानंतर प्रवानगरला आलो, त्यानंतर कोळपेवाडीला काही दिवस झाले. पण कॉलेजला त्यांनी मला तिथं PUP कॉलेजलाच ठेवलं आणि त्यांची जरी बदली झाली तरी मी तिथंच कॉलेज माझं पूर्ण. कॉलेज जीवनामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये गरजेचं स्वप्न काय होते नेमकी? कसे जगडलात, म्हणजे कसे घडलात, आम्हाला ते ऐकायचे. आमचा कॉलेज जीवन म्हणजे 1989 साली माझं B.Com कम्प्लीट झालं. अच्छा. त्यावेळेस फारसं मार्गदर्शन काही कुणाचं नसायचं. MPSC किंवा स्पर्धा परीक्षा असं मार्गदर्शन नसायचं. फक्त वडिलांची इच्छा होती कुठंतरी याने सर्व्हिस चांगली करावा. त्या हिशोबाने मग आपल्याकडे त्यावेळेस निवड मंडळ कार्यरत होते. त्या निवड मंडळात औरंगाबाद निवड मंडळात जाहिरात पाहण्यात आली, तिच्यात फॉर्म भरला आणि माझं सिनियर क्लार्कसाठी सिलेक्शन झालं. त्याच्यात अशा प्रकारे मग स्पर्धा परीक्षेची सुरुवात झाली नाही. अगदी सिनियर क्लार्क म्हणून कामाला सुरुवात केली. आता साधारणतः किती वर्ष झाली? म्हणजे सिनियर क्लार्क ते आता BDO, हा मोठा प्रवास आहे नाही का? तर काय हा प्रवास किती वर्षाचा आहे, कसं कार्य करतं ते सांगा. आता हे 27 वर्ष मी सिनियर क्लार्क टू BDO व्हायला लागले माझे. 27 वर्षात मी सिनियर क्लार्क, OS, पक्ष अधिकारी या पदावरून काम करत करत या पदावर असतो. या पूर्ण 27 वर्षामध्ये काही अनुभव सांगा मला. अनुभव खूप चांगले आले आणि त्यातही बीड जिल्हा अतिशय सुंदर जिल्हा आहे. इथं काम करताना समाजाशी एकरूप झालं तर कोणतीही अडचण येत नाही याची मला वैयक्तिक जाणीव लागली. एक गटविकास अधिकारी BDO म्हणून तुमच्याकडे पाहत असताना सर्वसामान्य लोकांचे अगदी जे काही प्रश्न असतात, अगदी गावखेड्यातले नाही का, अगदी आपुलकीने ऐकता. त्याचं एक उदाहरण मी पाहिले खरं मीडियाच्या वतीने, खरं तर की अगदी खूप आपुलकीने तुम्ही लोकांशी अप्रोच होता. तर काय म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे, किती वेळ देता, कशा प्रकारे लोकांचे प्रॉब्लेम सोडवतात ते सांगा. ॲक्च्युली काय होतं, आपल्याला हे पद जे मिळालं आहे त्या पदावर आपण समाजाची सेवा करण्यासाठी आहोत हे पहिले लक्षात ठेवायचं. ते जर आपण जाणीव तेवढी ठेवली तर आपोआप काम घडत जात आहे. समोरच्याचा प्रश्न आपला आहे असं समजून आपण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या या पूर्ण यशस्वी वाटचालीमध्ये श्रेय कोणाचं, म्हणजे कोणामुळे ही वाटचाल घडली खरं? याच्यात मूळ जो पाया आहे तो आईवडिलांनीच घडवला आहे. त्याच्यानंतर ऑफिसला आल्यानंतर म्हणजे या कार्यालयीन कामकाजात एंट्री केल्यानंतर आमचे जे सिनियर अधिकारी वगैरे असतात आणि त्यातही आज जे आमच्याकडे योगायोगाने CO सर पाठक साहेब भेटले, त्यांच्यामुळं खूप चांगलं मला मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं आहे आणि काम करण्याची प्रेरणा खूप छान मिळते. गरजेचं तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की साधी राहणे आणि उच्च विचारसरणी नाही का, बऱ्याच जणांना हा बॅलन्स जमत नाही करत. तर अगदी जेव्हा लोकांना आपण सामोरं जातो नाही का, त्यांच्या अनेक अडचणी असतात. बऱ्याच वेळेला त्या अडचणी काय हे लोक समजत नाही, पण अडचण तर असते नाही का. मग अशा वेळी एक अधिकारी म्हणून म्हणजे कशा प्रकारे त्याला टच करतात किंवा कशा प्रकारे ते प्रॉब्लेम सोडवले जातात? नाही, काय होतं, आपल्या मनात कुठलीही इच्छा असली तरी आपल्याला अगोदर नियम पाळावेच लागतात, नियम पाहावेच लागतात. ते पाहून आपल्याला जेवढी मदत समाजात ज्या घटक आपल्याकडे आलेले आहे, वंचित घटक, त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करतोच आणि त्या दृष्टीनेच मी माझं कामकाज करत असतो. पाहिलं आपण की आष्टी या शहरामध्ये आल्यानंतर अगदी BDO कोण असं म्हटल्यानंतर किंवा गटविकास अधिकारी कोण असं म्हटल्यानंतर अगदी इथले पत्रकार मंडळी असतील किंवा इथे नागरिक असतील किंवा गावखेड्यातला कुठलाही माणूस असेल, त्यांच्या मुखात एकच नाव असतं म्हणजे गरजेचं आहे नाही का. मी यासाठी म्हटलं की अगदी प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करतात, प्रत्येकाला अगदी त्यांचा मदतीचा नेहमीच हात असतो आणि प्रत्येकाची समस्या काय आहे ते जाणून घेतात. अगदी
सभापती महोदय असतील, उपसभापती महोदय असतील, आमदार महोदय असतील, कुठल्याही पक्षाचे असतील, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते किंवा अगदी ग्रामस्थ, अगदी प्रत्येक व्यक्तीसाठी आपण आहोत याचं भान त्याने ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच हे जरा आपल्याला इतरांपेक्षा अधिकारी वेगळे वाटतात. मला वाटतं की प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य काय आहे आणि आपलं काय करायचं आहे, कसं करायचं आहे याचं भान ठेवलं तर निश्चितपणे लोक तुमच्या कार्याची तारीफ करतातच. निश्चितपणे साहेब, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्याकडनं हे चाललेलं कार्य अगदी आनंदाने पुढेही चालत राहो आणि तुमच्या कार्याचा गौरव होत राहो यासाठी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी गटविकास अधिकारी गर्जे साहेब यांच्या साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.